स्टडी अब्रॉडची प्रोसेस ना एका रात्रीत होत नाही. युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करायची आहे, कुठं जायचं आहे हे ठरवायचं आहे, एस-ओ-पी एल-ओआर करायचे आहेत, फायनान्सेस मॅनेज करायचे आहेत, अकोमोडेशन बुक करायचं आहे, व्हिसा अप्लाय करायचा आहे. खूप गोष्टी कराव्या लागतात आणि त्या एका रात्रीत होत नाही. त्याला एक टाईमलाईन लागते. ती एक पूर्णच्या पूर्ण प्रोसेस आहे. ती जर का तुम्हाला प्रोसेस माहिती करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर काही तुम्ही वेळेत प्रोसेस नाही केली तर काय त्याचं नुकसान होईल हेही मी आज या व्हिडिओमध्ये सांगत आहे. नमस्कार, मी मयूर यार्दी. सिधुराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आम्ही या ठिकाणी बोलत असतो स्टडी अब्रॉड प्लॅनिंगबद्दल, स्कॉलरशिप्सबद्दल, करिअर ग्रोथबद्दल, ग्लोबल करिअरबद्दल आणि त्याचबद्दल आम्ही इथे टिप्स आणि काही इन्फॉर्मेशन्स अपडेट्स देत असतो. हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या माहितीतल्या सगळ्यांबरोबर हा शेअर करा, जेणेकरून त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची असेल आणि त्यांना ग्लोबल करिअर करण्यासाठी मदत होईल. सो आता आपण बोलूया टाईमलाईनबद्दल. सो जेव्हा तुम्हाला स्टडी अब्रॉडची प्रोसेस चालू करायची असते त्यावेळेला ज्या इनटेकला तुम्हाला जायचं आहे त्याच्या साधारण 12 महिने आधी तुम्ही ही प्रोसेस चालू करणं एक्सपेक्टेड आहे. सो 12 महिने आधी काय करायचं तर काउन्सिलिंग किंवा कन्सल्टेशन किंवा रिसर्च हा तुम्ही सुरुवात करणं एक्सपेक्टेड आहे. मग तुम्हाला कुठल्या कंट्रीला जायचं आहे, तुम्हाला कुठल्या कोर्ससाठी जायचं आहे, मुळात तुम्हाला ओव्हरसीज जायचं आहे का नाही जायचं आहे ह्याची सगळी माहिती करून घेणं हे गरजेचं असतं. हे साधारण तुम्ही जाण्याच्या 12 महिने ते 10 महिने आधी ही प्रोसेस चालू करणं एक्सपेक्टेड असतं. सो दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतरची जी पुढची स्टेप आहे की जिथे आपण म्हणतो जायच्या 9 ते 10 महिने आधी तुम्ही युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्टिंग, कंट्री शॉर्टलिस्टिंग आणि तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये जायचं आहे आणि का जायचं आहे हे तुम्ही डिफाईन करणं गरजेचं असतं. सो तुम्हाला UK जायचं आहे, तुम्हाला आयर्लंडला जायचं आहे, तुम्हाला दुबईला जायचं आहे, तुम्हाला मास्टर्स कोर्स करायचा आहे, तुम्हाला अंडरग्रॅज्युएटचा कोर्स करायचा आहे, त्याच्यासाठीचे लागणारे फायनान्सेस नक्की किती असतील, एंट्रन्स एक्झाम कुठल्या द्याव्या लागणार आहेत, काय डॉक्युमेंट मला प्रिपेअर करावे लागणार आहेत, हे सगळं तुम्हाला एका पेपरवरती नीट तयार करून ठेवावं लागतं की जे तुम्ही जायच्या साधारण 9 ते 10 महिने आधी हे तुमचं पूर्णच्या पूर्ण गोष्टी रेडी पाहिजेत. सो दिस इज स्टेप नंबर 2. आता यापुढे तिसरी स्टेप. सो तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करावं लागतं तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करावे लागतात. त्या डॉक्युमेंट्स कुठल्या असतात? एक असतात त्या ॲकॅडमिक्स, म्हणजे तुमच्या 10वीपासून ते आत्तापर्यंत जे तुमचं शिक्षण झालेलं आहे त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स. म्हणजे आता तुम्ही अंडरग्रॅज्युएट म्हणजे 12वी नंतरच्या कोर्सला जाणार असाल तर 10वी नंतरच्या 11वी-12वीच्या मार्कशीट्स. जर का तुम्ही डिप्लोमा नंतर जाणार असाल तर 10वी नंतर तुमचा जो डिप्लोमा झाला त्याच्या मार्कशीट्स. जर का तुम्ही मास्टर्स लेवलच्या क्वालिफिकेशनला जाणार असाल तर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या सगळ्या सेमिस्टर मार्कशीट्स ह्या तुम्हाला तयार कराव्या लागतात, विच आर द अकॅडमिक डॉक्युमेंट्स. त्यानंतरच्या ज्या असतात त्या म्हणजे की टेस्ट, की वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला द्याव्या लागतात. मग त्याच्यामध्ये IELTS असेल, GRE असेल, GMAT असेल, TOEFL असेल, ज्या कुठल्या टेस्ट तुमच्या शॉर्टलिस्टिंगप्रमाणे तुम्हाला द्याव्या लागणार आहेत त्याचे तुम्हाला डॉक्युमेंटेशन लागतात. सो तुम्हाला टेस्ट प्रिपरेशन पण पॅरलली चालू करावं लागतं. त्याचबरोबर एक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय लागतात त्या म्हणजे की लेटर ऑफ रेकमेंडेशन आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज, की ज्यालाच SOP किंवा SA अशा गोष्टी लोक म्हणतात. LOR हे तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटकडनं किंवा तुम्ही काम करत असाल तर तिथनं हे मिळू शकतात. साधारण 2 कमीत कमी चांगले LORs हे तुम्हाला लागतात जेव्हा तुम्ही कुठेही अप्लाय करत असाल. SOP हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या प्रोसेसमध्ये, कारण त्याच्यावरती तुमची प्रोफाईल काय आहे हे समोरच्या इन्स्टिट्यूटला कळत असतं, कारण तुम्ही समोर नाही आहात. सो तुमच्यासाठी तो पेपर बोलणार आहे. सो पेपर ज्या वेळेला तो बोलणार आहे त्यावेळेला काय गोष्टी आहेत, तुम्ही हा कोर्स का घेतला आहे, तुमचं पुढे करिअरमध्ये तुम्ही काय करणं एक्सपेक्टेड आहे, तुम्ही आधी काय शिकलेलं आहात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणं एक्सपेक्टेड असतात. आणि ही पर्टिक्युलर डॉक्युमेंट तुम्हाला स्कॉलरशिपसुद्धा मिळवून देऊ शकते. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. आणि ह्या स्टेपला म्हणजेच मी म्हणलं तसं की आपण साधारण 8 ते 9 महिने आधी या सगळ्या गोष्टी आपल्या तयार व्हायला सुरुवात व्हायला पाहिजे. त्याच्यानंतरची महत्त्वाची डॉक्युमेंट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पासपोर्ट, तोही व्हॅलिड. म्हणजे काय की तुमचा जर तुम्ही ज्या इनटेकला जाताय आणि तुमचा कोर्स जितके दिवस आहे तेवढा तुमचा पासपोर्ट व्हॅलिड आहे का. तो नसेल तर तो वेळेत अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनसाठी रेडी राहू शकता. आता काही एक्झाम्स अशा आहेत की जिथे पासपोर्ट ही महत्त्वाची डॉक्युमेंट आहे की ज्याच्याशिवाय तुम्हाला
ॲक्च्युली एक्झामला रजिस्टरच करता येत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल IELTSच्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला पासपोर्ट ही मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहे. सो तुमच्याकडे जर का पासपोर्ट नसेल तर द फर्स्ट पासपोर्ट तुमचा काढून घ्या, मगच या प्रोसेसला तुम्हाला पूर्णपणे सुरुवात करता येईल. एक तुमचा छान CV पण बनवा. प्रिडॉमिनेटली हा CV तुमचा अकॅडमिक लेवलवरती पाहिजे. जर का तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला जाणार असाल किंवा एक्सपिरियन्स घेऊन जाणार असाल तर ऑब्व्हियसली अकॅडमिक नंतर तुमचा एक्सपिरियन्स पण त्याच्यामध्ये ॲड करा. सो हे सगळे डॉक्युमेंट प्रिपरेशन तुम्हाला तिसऱ्या स्टेजला, की जिथे आपण म्हणतो साधारण 8 ते 9 महिने आपण अलीकडे आहोत आपल्या ड्रीम युनिव्हर्सिटीला पोहोचण्यासाठी, तोपर्यंत या सगळ्या गोष्टी तयार पाहिजे. आता आपण वळूया आपल्या चौथ्या स्टेपकडे. आता टाईमलाईनमध्ये आपण आहोत साधारण 7 ते 8 महिने अलीकडे. इथे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम्स किंवा एलिजिबिलिटी एक्झाम्स ज्या आपण म्हणतो त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यासाठीचं प्रिपरेशन आपल्याला तयार करायचं आहे आणि आपल्याला त्या एक्झाम्स द्यायच्या आहेत. मोस्टली 2 एक्झाम द्याव्या लागतात, अगदीच तुमच्या शॉर्टलिस्टिंगप्रमाणे जे समोर येतं ते. एक जी असते ती IELTS किंवा TOEFL विच इज अ इंग्लिश लँग्वेज एक्झाम, आणि दुसरी असते ती GRE और GMAT किंवा अंडरग्रॅज्युएटला तुम्ही जाणार असाल तर मे बी SAT. आता हे डिपेंड होतं की तुम्ही शॉर्टलिस्टिंग काय केलेलं आहे आणि त्याच्यावरती ठरतं की बाबा या एक्झाम्स कुठल्या द्यायच्या आहेत आणि त्याला तुम्हाला किती मार्क पडायला पाहिजेत सो दॅट यू विल बी एलिजिबल फॉर दॅट. आता जर का काही अशा कंट्रीजमध्ये जाणार असाल की जिथे वेगळी लँग्वेज लागते, म्हणजे जर्मन लँग्वेज, फ्रेंच लँग्वेज, दॅट विल बी अनदर पार्ट. पण अदरवाईज आत्तापर्यंत जे आम्हाला दिसतंय एक जी महत्त्वाची एक्झाम लागते ती म्हणजे IELTS किंवा TOEFL और PTE की अनदर एक्झाम, त्याच ह्याच्यातली ही लागतेच. GRE, GMAT किंवा SAT इट डिपेंड्स ऑन वेअर यू आर गोईंग आणि तुमचा कोर्स काय आहे. सो हे प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं चौथ्या स्टेजला. आता आपण 5व्या स्टेपवरती, की जिथे आपण प्रत्येक युनिव्हर्सिटीचे आपण शॉर्टलिस्ट केलेले आहेत, आपले डॉक्युमेंट सगळं रेडी झालेलं आहे. सो आता आपण आपले सगळे ॲप्लिकेशन्स करणार आहोत. हे साधारण 6 ते 7 महिने आधी पर्यंत आपले डॉक्युमेंटेशन सगळे सबमिट होतात. कंट्रीज लाईक UK, आयर्लंड, दुबई, इथे याच्या आधीसुद्धा ॲप्लिकेशन्स घेतले जातात आणि अर्लियर द बेटर हीच पोझिशन असते. कारण का मग तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळण्याचे चान्सेस आणि सीट्स तुम्हाला मिळण्याचे म्हणजे ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतात. कारण ग्लोबल सिनारिओवरती तुम्हाला प्रत्येक जण ती त्या युनिव्हर्सिटीजना अप्लाय करत असतो. हे आपण जेव्हा कंप्लीट करतो सगळे ॲप्लिकेशन, इट हॅज टू बी कम्प्लिटेड विथ ऑल द डॉक्युमेंट्स. म्हणजे काय तर माझं एखादं डॉक्युमेंट राहिलं आहे, माझी एक्झाम IELTSचा स्कोरच यायचा आहे किंवा माझा TOEFLचा स्कोरच यायचा आहे, माझं GRE व्हायचं आहे, शक्यतो कम्प्लिटेड ॲप्लिकेशन द्यावा. म्हणजे काय की हे सगळ्या स्कोर्स सकट आणि सगळ्या डॉक्युमेंट सकट जे आपण आधी बोललेलं आहे, तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झाला तर तुम्हाला रिस्पॉन्स पण खूप पटकन मिळतो की हो तुम्ही या गोष्टीसाठी एलिजिबल आहात, तुमची ॲडमिशन झालेली आहे, तुम्हाला ऑफर लेटर मिळतं. ऑफर लेटर इज बेसिकली द ॲडमिशन लेटर. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट वेन वी आर टॉकिंग अबाउट अ 5th स्टेज. त्यानंतर आपण वळणार आहोत की आपल्याला सगळ्यांच्या ऑफर्स येतात. साधारण 1 ते 1.5 महिना लागतो आपल्याला याचे रिझल्ट्स यायला. ते आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपण अप्लाय केलेलं आहे त्या ठिकाणून आपल्याला कुठनं ॲक्सेप्टन्स आलेलं आहे, रिजेक्शन आले किंवा ॲडिशनल डॉक्युमेंट्स हवे आहेत, स्कॉलरशिप्स मिळाले आहेत, हे आपण सगळं बघतो. आणि त्याच्यातनं आपण ठरवतो की कुठल्या एका युनिव्हर्सिटीला आपल्याला जायचं आहे, कुठला कोर्स आपल्याला पाहिजे, काय आहे हे आपण फायनलाइज करतो. आणि तिथेच आपले फायनान्सेससुद्धा पिन पॉईंट रेडी होतात की आपल्याला कळतं की एक्झॅक्ट आपल्याला किती रुपये लागणार आहेत, आपण कुठे जाणार आहोत आणि काय शिकणार आहोत हे खूप क्लिअर होतं. दॅट इज अ नेक्स्ट स्टेप विच इज मॅनेजिंग द फायनान्सेस. आता फायनान्सेस मॅनेज करत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी विच इज युअर लिव्हिंग एक्सपेन्सेस अँड ट्युशन फी, ह्याच्याकडे मॅक्सिमम लक्ष द्यावं लागतं आणि हेच फायनान्सेस मॅनेज करावे लागतात. आता तुम्ही कुठल्या कंट्रीला जाताय त्याप्रमाणे किती फायनान्सेस दाखवायचे आहेत, कसे दाखवायचे आहेत हे ठरतं. त्याच्यासाठी तुम्ही एज्युकेशन लोन घेऊ शकता, सेव्हिंग्समधनं दाखवू शकता पैसे, स्कॉलरशिपचे पैसे ऑलरेडी तुमच्या फीजमधनं कमी झालेले असतात. सो फायनान्सेस त्याप्रमाणे आपल्याला रेडी होतात. काही ठिकाणी तुम्ही 3rd पर्सन स्पॉन्सरशिपसुद्धा घेऊ शकता, पण हे खूप केस टू केस बेसिस आहे. फायनान्शियल प्लॅनिंग ॲटलिस्ट रिक्वायर्ड 1 to 2 months रादर, किंवा 1.5 महिना तरी 1 ते 1.5 महिना तरी लागतो साधारण फायनान्सेस रेडी करायला. आणि मग तुम्ही रेडी होता टू पे द फीज टू द इन्स्टिट्यूट. दॅट इज द नेक्स्ट स्टेप. आता आपले फायनान्सेस रेडी आहेत आणि आपण आता फी इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर करतोय.
त्याचबरोबर पॅरलली जे अजून 2 गोष्टी कराव्या लागतात ते म्हणजे की तुम्हाला विजा इंटरव्ह्यू जर का असेल तर त्याच्यासाठी प्रिपरेशन, आणि दुसरं तुम्ही आता कुठे जाणार आहात हे ठरलेलं आहे, सो तिथलं अकोमोडेशन बुकिंग. ह्या 2 गोष्टी थोड्याशा पॅरलल जातात आणि हे आपण इनटेकला जायच्या साधारण 3 ते 4 महिने आधी आहोत आत्ता आपण. सो साधारण आपण धरू की 3 महिने आधी मी विजा इंटरव्ह्यूला प्रिपरेशन केलेलं आहे, युनिव्हर्सिटीच्या फीज भरलेल्या आहेत आणि आता मी विजासाठीची माझी सगळी तयारी करतो आहे आणि माझं पॅरलली मी अकोमोडेशन बुकिंग पण करतो आहे. ज्या कंट्रीला आपण जातो आहे त्याचे साधारण विजा यायला किती वेळ लागतो हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसत असतं. आता हे आपण बघितलं आहे की वेळेमध्ये जर का नाही केलं तर काय घडतं की विजाच्या अपॉइंटमेंट्स नाही मिळत, विजा डिलेड होतो, येत नाही, मग इनटेक डिलेड होतो आणि मग त्याच्यामुळे आपल्याला ज्या वेळेला तिथं पोचायचं आहे तिथे जाता येत नाही किंवा आपल्या ॲडमिशन्सच कॅन्सल होतात. सो डुईंग दिस इन टाईम इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. किंवा बरेचदा आपल्याला विजासाठी ॲडिशनल फीजसुद्धा भराव्या लागतात. सो विजा ॲप्लिकेशन जेव्हा तुमचा होतो तुमच्या इनटेकच्या ॲटलिस्ट 2 महिने आधी मी रेकमेंड की तुमचा तो व्हायला पाहिजे, सो दॅट 1-1.5 महिन्यामध्ये तुमचा विजा येईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला साधारण एक महिना साधारण हातामध्ये मिळेल की जेणेकरून तुम्ही तुमचं सगळं प्लॅनिंग करू शकाल ट्रॅव्हलिंगचं. मग एअर तिकीट असेल बुक करणं, मग फॉरेक्स असेल, मित्रांना पार्टी देणं असेल, सो सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. अँड इझिली यू कॅन रीच टू द युनिव्हर्सिटी विदिन अ टाईम अँड रिपोर्ट टू द युनिव्हर्सिटी विदिन अ टाईम. आता ही साधारण 12 महिन्याची टाईमलाईन मी तुम्हाला सांगितली आणि साधारण कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत ह्या मी तुम्हाला सांगितल्या. पण जर का ह्याच स्टेप्स जर का नीट नाही झाल्या किंवा तुम्ही क्लोजर टू द इनटेक जर का तुम्ही प्रोसेस चालू केली किंवा उशिरा चालू केली तर काय घडतं, एक तर तुम्हाला ॲडमिशनच मिळत नाही कारण का त्या फुल झालेल्या असतात आणि त्यांना सीट्स लिमिटेड आहेत कारण ग्लोबल लेवलवरनं सगळे स्टुडंट्स अप्लाय करत आहेत. 2 मे बी स्कॉलरशिप पण मिळत नाही कारण का त्यांच्याकडनं ते जेवढे फंड्स अलॉटेड आहेत फॉर द स्कॉलरशिप्स हे त्यांचे संपलेले आहेत. 3 तुम्हाला विजाच्या अपॉइंटमेंट्स किंवा एअर तिकीट्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा अकोमोडेशनसुद्धा घेण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. काही ठिकाणी मे बी ते अननेसेसरी महाग तुम्हाला घ्यावे लागतात, एअर तिकीटची किमती वाढतात, विजासुद्धा प्रायोरिटी विजामध्ये करायचं असेल तर मे बी त्याच्या फीज वाढतात. सो तुमचं बजेट थोडंसं हलतं, थोडं म्हणण्याच्या बऱ्यापैकी हलतं तुमचं बजेट आणि स्ट्रेस येतो तो वेगळाच. कारण का थोडंसं जरी तुम्ही 1 आठवड्यानंतर म्हणजे उशिरा चालू केला जर का 1-1.5 आठवडा जरी इकडे तिकडे झालं, सुट्ट्या आल्यात, बँकेकडनं तुम्हाला लोनच लवकर आलं नाही, अशा जर का काही गोष्टी जर का झाल्या तर मे बी तुमचा इनटेकच मिस होऊ शकतो आणि मग तुम्हाला नेक्स्ट इनटेकला जावं लागतं. आता बरेच ठिकाणी असं असतं की नेक्स्ट इनटेक हा डायरेक्ट 1 वर्षानंतर आहे. सो तुमचं 1 वर्ष पूर्णच्या पूर्ण करिअरमधलं वाया जाऊ शकतं. सो स्टार्टिंग दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ही जी टाईमलाईन आहे ही ऑब्व्हियसली थोडीशी पुढे मागे होऊ शकते, पण 12 महिने आधी तुम्ही जर का सुरुवात केली तर खूप उत्तमरित्या तुम्ही तुमचं स्टडी अब्रॉडचं जे प्लॅनिंग आहे, जे काय प्रोसेसचं प्लॅनिंग आहे, स्ट्रेस फ्री शांतपणे करू शकता आणि खूप पैसे ॲक्च्युली या प्रोसेसमध्ये तुम्ही सेव्ह पण करू शकता. सो आता तुम्हाला कळलं असेल की स्टडी अब्रॉडचं जे प्लॅनिंग आहे हे एका रात्रीत होत नाही आणि आता तुम्हाला एक टाईमलाईनसुद्धा मिळाली आहे. पण ती टाईमलाईनसुद्धा जर का तुम्हाला कळत नसेल कुठनं चालू करू, कसं करू किंवा हे माझ्यासाठी आहे का नाही आहे, तर त्यासाठी आम्ही म्हणजे मीच बॉक्सेस विथ विंग्स हे एक पुस्तक लिहिलं आहे माझ्या पूर्ण अनुभवामधनं की जे आम्ही म्हणजे आमचा फोकसच हा होता की नॉट ऑल ग्लोबल जर्नीज बिगिन विथ द क्लिअर प्लॅन. सम बिगिन्स विथ अ बॉक्स ऑफ ड्रीम्स, अ लीप ऑफ फेथ अँड अ स्टोरी, अँड समटाईम्स स्टोरीज आर इनफ टू ओपन द वर्ल्ड बिफोर इवन यू हॅव द कीज. सो तुम्ही जर का अनसर्टन असाल, थोडीशी जर का भीती वाटत असेल आणि तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. यू कॅन गेट इन टच विथ अस. आम्ही हे नक्कीच तुमच्यापर्यंत देऊ शकू. याच्यामध्ये ती टाईमलाईनसुद्धा आहे की जे मी आज तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. त्याचबरोबर जर का तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आम्ही त्याची उत्तरं देण्याचे पुरेपूर प्रयत्न करू. अजून कुठला स्पेसिफिक टॉपिकवर तुम्हाला माहिती हवी असेल तर तेही आम्हाला कळवा. विल बी हॅपी टू शेअर दॅट इन्फॉर्मेशन. आणि हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या सर्कलमध्ये शेअर करा, ज्यांना याची जास्त गरज असेल त्यांच्यावर शेअर करा. आणि हाऊ टू गेट इन टच विथ अस हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल.